उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराची जळजळ होते, डोळ्याची आग होते, भूक मंदावते, तर पारंपरिक पद्धतीने कोकमपासून कोकमचा आगळ कसं बनवायचं आणि त्यापासून शरबत कसं बनवायचं ही रेसिपी आपण बघणार आहोत। नमस्कार, हेमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। इथे मी 100 ग्राम कोकम घेतलं आहे। कोकम फ्रेश आणि ताजं आहे, कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळते। असं ओलसर कोकम पाहून घ्यायचं। आता हे कोकम आपण गरम पाण्यामध्ये 1 कप कोकमसाठी 1 कप पाणी घालायचं आहे, जास्त पण पाणी घालून भिजवायचं नाही आहे। आता हे कोकम आपण अर्ध्या तासासाठी भिजत घालून ठेवून घेऊया। तुम्ही पाहू शकता अर्ध्या तासानंतर कोकमला किती छान असा कलर आलेला आहे। कोकम छान भिजलं की नाही हे आपण चेक करून पाहूया। अगदी परफेक्ट असं आपलं कोकम भिजलेलं आहे। आता हे कोकम मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पाण्यासहित हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरला फिरवताना जर पाण्याचं प्रमाण कमी होत असेल तर वरून थोडंसं पाणी घाला। आपल्याला खूप छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। ह्या पद्धतीने आपण चांगलं असं पेस्ट करून घेतलेलं आहे कोकमचं। आता हे पेस्ट झालेलं मिश्रण कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे। जेवढं आपण कोकम घेतलं होतं तेवढं साखर घ्यायची आहे। तुम्ही इथे गूळ पण वापरू शकता। मी 100 ग्राम कोकम घेतलेलं होतं, त्यासाठी 200 ग्राम अशी साखर घ्यायची आहे। वाटीच्या प्रमाणे पाहाल तर 1 वाटी कोकम असेल तर 2 वाटी साखर घ्यायची आहे। पूर्ण मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आपण हे कोकमचं आगळ अगदी पारंपरिक पद्धतीने तयार करत आहोत। आता हे पूर्ण मिक्स झालेलं मिश्रण गॅसवरती ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायचं। खूप गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आणि सतत बुडापासून फिरवत राहायचं। तुम्ही पाहू शकता कोकमचा अगदी आपला ओरिजिनल किती सुंदर असा कलर आहे। आपण इथे कुठलाही कलर, फूड कलर न वापरता हे मिश्रण तयार करत आहोत। मिश्रण फिरवताना अगदी बुडापासून फिरवत राहायचं आहे, सतत फिरवत राहायचं आहे। आणि तुम्ही पाहू शकता याचा कलर किती सुंदर असा आलेला आहे। अगदी 5 ते 6 मिनिट सतत फिरवत राहायचं आहे। मीडियम गॅसवरती 7 ते 8 मिनिट आपण छान असं शिजवून घेतलेलं आहे। पाण्याचा अंश कमी झालेला आहे। आपण जे पाणी वापरलेलं होतं त्याचा अंश कमी झालेला आहे। आणि बोटावरती असं कोकमचं आगळ तयार झालं की नाही हे आपण चेक करण्यासाठी बोटावरती थोडंसं कोकम लावून बघायचं। थोडंसं मधासारखं लागलं की एकदम परफेक्ट आपलं असं कोकमचं आगळ तयार झालेलं आहे। आणि दुसरी पद्धत म्हणजे चमच्यावरती थोडंसं अशी रेष मारून पाहायची आणि चमच्याला उलटसुलट करून पाहायचं। अगदी जसंच्या तसं कोकम इकडच्या तिकडे फिरत नाही, म्हणजे एकदम परफेक्ट असं आपलं कोकमचं आगळ तयार झालेलं आहे। ही अशी हे खूण आहे चेक करण्याची। तर ह्या पद्धतीने आपण कोकमचा आगळ तयार केलेला आहे। आता हे मध्ये 1 छोट्या लिंबाचा रस घेतलेला आहे। लिंबाचा रस प्रिझर्वेटिव्हचं काम करते आणि कोकम शरबतला खूप छान अशी चव येते। 1 चम्मच काळं मीठ घेतलेलं आहे, तुम्ही साधं मीठ पण घेऊ शकता। फ्रेश जिरे पावडर घेतलेलं आहे आणि हे मिश्रण मिनिटभर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण एकदम पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी कोकम आगळ तयार केलेला आहे। ह्या पद्धतीने पण यामध्ये कुठलाही फूड कलर वापरलेला नाही आहे। अगदी पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी 9 ते 10 मिनिटात अगदी कोकम आगळ तयार केलेला आहे। तयार झालेलं कोकम आगळ गरम गरम असतानाच चाळणीवरती चाळून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये काही मिक्सरला फिरवताना त्याचे काही कण असतील किंवा आपण जिरं वगैरे घातलेलं आहे त्याचे काही कण असतील तर शरबत पिताना चांगलं वाटत नाही। म्हणून या पद्धतीने आपण पूर्ण मिश्रण चाळून घेतलेलं आहे। चाळणीमध्ये अगदी काही उरलेलं नाही आहे। खूप छान पद्धतीने आपण कोकमचा आगळ तयार केलेला आहे। अगदी काहीही वाया गेलेलं नाही आहे। आता हे कोकमचं आगळ थंड झाल्यावरती एका बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे। अगदी आपलं हे आगळ जामसारखं तयार झालेलं आहे। आता हे आगळ कसं स्टोअर करायचं तर 1 काचेची किंवा प्लास्टिकचा डब्बा स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळून पुसून घ्यायचं। आपल्याला हे आगळ वर्ष ते 1.5 वर्ष टिकवून घ्यायचं आहे। तर बॉटल अगदी स्वच्छ पाहिजे आणि बॉटलमध्ये कोकमचं सिरप भरताना चम्मच अगदी कोरडा आणि स्वच्छ पाहिजे।
फ्रीजमध्ये 2 ते 3 महिने आरामशीर राहते. फ्रीजच्या बाहेर 1 महिना आरामशीर हे कोकमचं सिरप टिकते. तर ह्या पद्धतीने आपण पूर्ण कोकमचं सिरप बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने भरून घेतलेलं आहे. बनवलेला कोकमचा आगळ, त्यापासून आता कोकमचं शरबत कसं बनवायचं पाहूया. आता एका भांड्यामध्ये तयार केलेलं 2 चम्मच कोकमचं आगळ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ लागते त्याप्रमाणे तुम्ही पाणी घेऊ शकता. मी इथे 3 ते 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि 2 चम्मच कोकमचा आगळ घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. साखर वगैरे काहीही घालायची गरज नाही आहे. जर तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर इथे थोडीशी साखर तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये बर्फ घालून घ्यायचा आहे. इथे मी 2 चम्मच भिजवलेला सब्जा घालून घेणार आहे. तर थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. एकदा कोकमचं आगळ असं तयार करून ठेवलं तर अगदी 2 ते 3 मिनटामध्ये आपण कोकमचं शरबत तयार करून पिऊ शकतो. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.